नमस्कार मित्रांनो. चला तर मग आज आपण पाहणार आहोत की 12वी नंतरच्या नव्या दिशा कोणकोणत्या आहेत. नुकताच 12वीचा निकाल लागला मागच्या आठवड्यामध्ये. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 10वी नंतरच्या दिशा किंवा 10वी नंतरच्या नव्या संधी कोणकोणत्या आहेत याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आत्ता सध्या आपण 12वी नंतरच्या नव्या दिशा कोणकोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. खरं तर आपण बघतोय भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये 10वी-12वीच्या बोर्डांना एक्झामना जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं आणि हे आयुष्याचं टर्निंग पॉईंट असं मानलं जातं. हे तितकंच खरं असेल, पण तरीही 10वी नंतर जितक्या संधी आहेत त्याच्यापेक्षा 12वी नंतर अशा प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याची संधी असते आणि हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं किंवा पालकांनाही माहीत नसतं. कोणीतरी शेजारचा झालाय, कोणीतरी नातेवाईकातला इकडे तिकडे ह्या दिशेला गेलाय म्हणून आपण त्या क्षेत्रामध्ये जाऊ असा विचार न करता आपल्याला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रामध्ये आपण जायला काय हरकत नाही. त्यासाठी ती क्षेत्र तुम्हाला माहिती असणं आधी गरजेचं आहे. 12वी नंतर कोणी आर्टला 10वी नंतर कोणी आर्टला जाते, कोणी सायन्सला जाते, कोणी कॉमर्सला जाते. खरं तर 12वी नंतर आर्ट असू दे, सायन्स असू दे, कॉमर्स असू दे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. फक्त त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली की तुमच्या पुढच्या वाटा क्लिअर होत जातील. चला तर मग आज आपण पाहणार आहोत की 12वी सायन्स नंतर काय होऊ शकतं. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये 12वी सायन्स पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी कॉमर्स नंतर कोणकोणती क्षेत्रात संधी आहे, त्याच्यानंतर 12वी आर्ट्स नंतर कोणकोणती संधी आहे. खरं तर हे जे क्षेत्र आहेत हे क्षेत्र बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कानावरती काही लोकांच्या ऐकायला आले असतील किंवा नसतील, परंतु मी सध्या जी माहिती जी कलेक्ट केली त्याच्यानुसार जे आज मी चार्ट बनवलाय, हा चार्ट खूप तुमच्यासाठी आयुष्यात इम्पॉर्टंट ठरेल. ह्या चार्टच्या माहितीनंतर याच्यातला एक जरी विद्यार्थी याच्यात चांगल्या मार्गाला गेला तरी आपण जो व्हिडिओला बनवलेला आहे तो सार्थकी ठरेल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपण चला डायरेक्ट व्हिडिओकडे जाऊया. 12वी सायन्स नंतर कोणकोणत्या संधी आहेत. आता सायन्स म्हटलं की त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सगळे विषय येतात. आपण सध्या फक्त ज्यांचे कॉमन विषय आहेत म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी ह्याच्याबद्दल आपण सध्या माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यामध्ये कोणकोणते संधी आहेत ते बघूया आपण. सध्या आपण बघूया की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी यांचे डबल ग्रुप आहेत 12वीला. त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या संधी आहेत ते बघूया. ज्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आहे जे डबल ग्रुपवाले आहेत त्यांच्यासाठी 4 इयर्सचा BSc इन डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये चान्स आहे. BSc इन डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे दूध क्षेत्रामध्ये यांना जाण्याची जास्त संधी असते. 4 वर्षाचा हा BSc कोर्स आहे, 4 इयर्स. आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा MBA पण करता येते. ह्याच्यानंतर म्हणजे डबल ग्रुपवाल्यांना डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये BSc 4 वर्षाची पूर्ण करता येते. त्याच्यानंतर आपण दुसरी एक संधी आहे की 3 वर्षाचा बॅचलर ऑफ फार्मसी. ही बऱ्यापैकी सगळ्या मुलांना माहितीच आहे की फार्मसीला बरीच मुलं जातात. त्याच्यामुळं 3 वर्षाचा फार्मसी, त्याच्यानंतर 2 वर्षाचा MBA करू शकतो आणि त्याच्यानंतर फार्मसीमध्ये पण मास्टर करू शकतो 2 वर्षाची. म्हणजे ज्यावेळी तुमची फार्मसी कंप्लीट होईल, बॅचलर ऑफ फार्मसी, त्याच्यानंतर मास्टर ऑफ फार्मसी पण पूर्ण करता येऊ शकते. त्याच्यानंतर 4 वर्षाचा BTech ॲग्रिकल्चर कोर्स आहे. ज्यांचा डबल ग्रुप आहे त्यांना सांगतोय BTech ॲग्रिकल्चर कोर्स आहे. ज्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी डबल ग्रुप आहे त्यांच्यासाठी. त्या BTech इन ॲग्रिकल्चर आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाचा MBA पण करू शकतो याच्यामध्ये त्याच्यानंतर. आणि ज्यांचं बॅचलर ऑफ म्हणजे BTech इन ॲग्रिकल्चर असते त्यांना MTech इन ॲग्रिकल्चर करता येते. MTech पण पूर्ण करता येते. त्याच्यानंतर 4 वर्षाचा BSc कोर्स आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. बायोटेक्नॉलॉजीला सध्या जास्त स्कोप आहे मित्रांनो. त्याच्यामुळं ज्यांचा डबल ग्रुप आहे त्यांना बायोटेक्नॉलॉजीमध्ये BSc करता येते आणि त्यांना पुढे जॉबच्या जास्तीत जास्त संधी आहे. त्याच्यानंतर ते लोक MBA पण करू शकतात आणि BSc नंतर MSc बायोटेक्नॉलॉजी पण पूर्ण करू शकतात. हा 2 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या ज्या डिग्री आहेत ह्या 4-4 वर्षाच्याच आहेत आणि त्याच्यानंतर मास्टर्स करायचे असतील तर 2-2 वर्षाचे मास्टर्स आहेत. हे सर्वांना माहीत आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर BSc इन ॲग्रिकल्चर ही कॉमन सर्वांना माहीतच आहे की BSc ॲग्रिकल्चरमध्ये बरेच लोक जातात. ही 4 वर्षाची डिग्री आहे BSc इन ॲग्रिकल्चर 4 इयर. त्याच्यानंतर 2 वर्षाचा MSc इन ॲग्रिकल्चरमध्ये येते. MSc पण ॲग्रिकल्चरमध्ये करता येते.
आणि MBA पण करू शकतो आपण 2 वर्षाचं याच्यानंतर. त्याच्यामुळे डबल ग्रुपवाल्यांना टेक्निकल जे एज्युकेशनवाले मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी एक 4 ते 5 क्षेत्र खूप चांगले सध्या जॉबसाठी संधी आहे. जसं की BSc आहे, बॅचलर ऑफ फार्मसी आहे, BTech इन ॲग्रिकल्चर आहे, BSc इन बायोटेक्नॉलॉजी आहे, BSc इन ॲग्रिकल्चरमध्ये आणि त्यांची मास्टर्समध्ये तुम्ही 2-2 वर्षाची नंतर पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर ज्यांचा बायोलॉजी ग्रुप आहे, सिंगल ग्रुप फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, त्यांच्यासाठी आपण पाहूया. ज्यांची बायोलॉजी हा ग्रुप होता त्यांना 4.5 वर्षाचं BAMS करू शकतात. BAMS जे बायोलॉजी ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांना 4.5 वर्षाचा म्हणजे 4 वर्षाच्या डिग्रीने जवळपास एक अर्धा वर्षाचं इंटर्नशिप असते. BAMS करू शकतात हे. त्यांना पुढे MD मास्टर इन डॉक्टरेट इन मास्टर BAMS नंतर 4.5 वर्षाची BHMS पण करू शकतो. BHMS पण 4.5 वर्षाची ते पूर्ण करू शकतात. त्याच्यानंतर BUMS पण आहे, त्यांना पुढे करू शकतात. त्यानंतर 5 वर्षाची BVSC हा एक कोर्स आहे, तो 5 वर्षाचा कोर्स ते पूर्ण करू शकतात. त्याच्यानंतर 2 वर्षाचा BDS म्हणजे जे डेंटिस्ट असतात त्यांना 2 वर्षाचा BDS करू शकतात. त्याच्यानंतर 4 वर्षाचा MDS पण करू शकतात, मास्टर इन डेंटिस्ट. त्याच्यानंतर 4.5 वर्षाचं MBBSला पण ते 4.5 वर्षाचं पूर्ण करू शकतात. त्याच्यानंतर MDसाठी ॲडमिशन घेऊ शकतात ते 2 इयर्स स्पेशल MBBS नंतर. त्याच्यानंतर 3 ते 4.5 वर्षाचा फार्मामेडिकल हा कोर्स आहे, पॅरामेडिकल कोर्स आहे. हा 3 ते 4.5 वर्षाचा पॅरामेडिकल कोर्स आहे. त्यानंतर 3 ते 4 वर्षाचा हा BSc नर्सिंगमध्ये म्हणजे मुलींना जाण्याचा किंवा मुलांसाठी पण ह्याच्यामध्ये चान्स आहे. 3 ते 4 वर्षाचा BSc नर्सिंग. त्यानंतर 2 वर्षाचा डिप्लोमा इन नर्सिंग, डिप्लोमा पण आहे नर्सिंगमध्ये. लवकर जॉब लागण्याची संधी असलेला नर्सिंग हा कोर्स सध्या जास्त चर्चेत आहे विषय. त्यानंतर 3 वर्षाचा BMLT जे ब्लड चेक करतात त्यांच्यासाठी DMLT आणि त्यानंतर BMLT. त्यानंतर 3 वर्षाचा BSc करू शकतात. त्यानंतर 3 वर्षाचं BSc करू शकते ते. 3 वर्षाचं BSc इन बॉटनी करू शकते ती. मायक्रोबायोलॉजी आहे, झुलॉजी आहे, केमिस्ट्री आहे. हे 3 वर्षाचे स्पेशल कोर्सेस ते पूर्ण करू शकतात ज्यांचं बायोलॉजी ग्रुप आहे त्यांना. त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिक्सचा हा सिंगल ग्रुप असला तर त्यांच्यासाठी आपण बघूया फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा. त्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांच्यासाठी NDAमध्ये 3 वर्षाचा कोर्स आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी पुण्याला आहे. ज्यांचा मॅथमॅटिक्स ग्रुप आहे त्यांना NDAला ॲडमिशन घेता येते. इंडियामध्ये कोणते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तिन्हीसाठी पुढं चान्स आहेत. खरं तर ही चांगली देशसेवा करण्याची खूप चांगली संधी आहे इंडियामध्ये ॲडमिशन घेतलं तर. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा 5 वर्षाचा कोर्स आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, डिप्लोमा इन इंटिरियर अँड लँडस्केप डिझाईन हे याच्यानंतर करू शकतो आपण मॅथमॅटिक्स ग्रुपवाल्यांसाठी. त्याच्यानंतर 5 वर्षासाठी बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईन हा 5 वर्षाचा कोर्स आहे, हा पण खूप चांगली संधी आहे. त्याच्यानंतर आपण 3 वर्षाचं पाहू. 3 वर्षाचा काय टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मीमध्ये. इंडियन आर्मीमध्ये जे टेक्निकलच्या जागा असतात त्या ठिकाणी तुम्ही इंडियन आर्मीमध्ये एंट्री करू शकता. त्यासाठी 3 वर्षाचा कोर्स आहे. हे सर्व गव्हर्नमेंट ग्रँटेड कोर्स असतात. त्याच्यानंतर आपण बऱ्यापैकी बऱ्याच मुलांना माहिती आहे की ज्यांचं मॅथमॅटिक्स ग्रुप असतं ते बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला जातात. ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे 10वी नंतर त्यांना डायरेक्ट BEच्या सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं, म्हणजे 3 वर्षाचं तिथून पुढे डिग्री करता येते. आणि आपण त्यानंतर BTechला पण जाता येते. BTech आहे ते IITमध्ये पूर्ण करू शकतो आपण 4 वर्षाचं जर मॅथमॅटिक्सला चांगले मार्क्स असतील PCMला ग्रुपला. त्याच्यानंतर 3 इयरचा डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंग मी आता जे सांगितलं, तर ज्यांचा डिप्लोमा झाला असेल त्यांना सेकंड इयरच्या डायरेक्ट डिग्रीच्या
जे डिग्री इंजिनिअरिंग असतं त्यांना सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकते. त्याच्यानंतर 3 वर्षाचा BCS, BCA, BSc फिजिक्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर MCA करता येते 3 वर्षाचं, आणि परत MCS, MCM, MBA हे पण 2-2 वर्षाचं पूर्ण करता येते. मित्रांनो, खूप साऱ्या संधी आहेत, त्यामुळे मी एका छोट्या चार्टमध्ये सर्व एक्सप्लेन करतोय. त्याच्यानंतर 1 ते 2 वर्षाचा फिल्म अँड टेक्नॉलॉजी डिप्लोमा हा पण कोर्स 12वी नंतर करता येतो. ज्यांना TV चॅनल्स किंवा सिरियल्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे फिल्म प्रोडक्शनमध्ये, त्यांना फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा आहे 1 ते 2 वर्षाचा, ते पण पूर्ण करू शकतात. त्याच्यानंतर 4 वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट हा डिग्रीचा कोर्स आहे. बरेचसे विद्यार्थी परदेशामध्ये किंवा भारतामध्ये 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून बाहेर जॉबसाठी जाऊ शकतात. त्याच्यानंतर जी इंजिनिअरिंग UPSCची जी एक्झाम असते, जर बॅचलर ऑफ डिग्री म्हणजे बी नंतर कोणत्या अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यांची बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण झालेली कोणत्याही ट्रेडमध्ये असू द्या, त्यांना इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये म्हणजे UPSCच्या माध्यमातून ही एक्झाम देता येते. त्यांना रेल्वेमध्ये जॉब आहे आणि पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये पण जॉब दिले जातात. त्याच्यानंतर 1 वर्षाचा मर्चंट नेव्ही कोर्स आहे. त्याच्यानंतर मरीन इंजिनियर म्हणून त्यांना जॉब दिला जातो. हे डिग्री नंतरचं मी सांगतोय थोडक्यात, म्हणजे पुढे भविष्यात तुम्हाला संधी आहे. फक्त हे 12वी नंतर डिग्री पूर्ण करायची, त्याच्यानंतर ही डिग्री नंतर कोणते कोणते संधी आहेत एक्स्ट्रा मी तुम्हाला माहिती सांगतोय. 2 वर्षाचं ME म्हणजे मास्टर इन इंजिनिअरिंग म्हणून इंजिनियर म्हणून काम करू शकतो तो व्यक्ती, किंवा टीचर म्हणून तो एखाद्या कॉलेजवरती प्रोफेसर म्हणून काम करू शकतो, ज्याची ME पूर्ण आहे तो. BE नंतर सुद्धा डिप्लोमा कॉलेजसाठी तो टीचर म्हणून काम करू शकतो. त्याच्यानंतर BE ज्यांची कंप्लीट असेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट, त्यांना UPSC MPSC देता येते. IAS, IPS, IRS इत्यादी स्पर्धा परीक्षेमधून चांगल्या क्लास 1 पोस्ट, सुपर क्लास 1 पोस्टमध्ये मिळू शकतात. त्याच्यानंतर डिफेन्स डायरेक्ट एंट्री कशात आहे, इंडियन नेव्ही आणि एअरफोर्समध्ये ज्यांची BE कंप्लीट झाल्या त्यांना डायरेक्ट डिफेन्समध्ये डायरेक्ट एंट्री असते. एक एक्झामच्या थ्रू डायरेक्ट इंडियन नेव्ही एअरफोर्समध्ये. ही खूप चांगल्या टॉपच्या पोस्ट आहे तिथं. त्याच्यानंतर फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये MS म्हणून 2 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे जर BE कंप्लीट केली त्याच्यानंतर MSसाठी फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही 2 वर्षाचा कोर्स पूर्ण करू शकताय. त्यानंतर MBAसाठी 2 वर्षाचा आहे. MTech आहे इन IIT मध्ये 2 वर्षाचा MTech पूर्ण करू शकताय जर PCM ग्रुप असेल तर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यामध्ये पण तुम्ही खूप चांगली संधी आहे. मित्रांनो, हे सर्व माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. एक्सप्लेनेशन करत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल, पण तुम्हाला थोडक्यात मी जेवढी माहिती मला सांगता तेवढी सांगितलं. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकताय. तुम्हाला जी काय माहिती हवी असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये क्लिअर करून देऊ शकतो. आता आपण पाहिले 12वी सायन्स नंतरच्या वेगवेगळ्या संधी. जवळपास डबल ग्रुप असल्यानंतर ह्या 4-5 क्षेत्रामध्ये संधी आहे. सिंगल ग्रुप असेल बायोलॉजीचा तर ह्या जवळपास 7-8 क्षेत्रामध्ये संधी आहे. जर मॅथमॅटिक्स ग्रुप असेल सिंगल ग्रुप तर जवळपास ह्या 9 ते 10 क्षेत्रामध्ये डायरेक्ट तुम्हाला संधी आहे. आणि ज्यांची BE कंप्लीट होईल इंजिनिअरिंग नंतर तर त्यांना डायरेक्ट पुढच्या गव्हर्नमेंटच्या सर्व क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जॉब्स आहेत. त्याच्यामुळं जो निर्णय घेणार आहे 12 नंतर तो ठाम निर्णय घ्या, त्याच्यावरती शेवटपर्यंत ठाम राहावा. कारण एकदा निर्णय घेतला की परत पाठीमागं वळून पाहू नका. तुम्ही सक्सेसफुल आज ना उद्या होणार हे 100%. त्याच्यामुळं ह्याच्यावरती विश्वास ठेवा आणि निर्णय घेताना सर्व माहिती, त्याची पुढची अपडेट सगळी माहिती घ्या आणि मगच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.